तुम्हाला माहिती आहे का, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील त्या आढळ व्यक्तिमत्वाबद्दल जे लहानपणापासूनच शिवरायांशी जोडले गेले होते आणि ज्यांच्या जाण्यानं महाराजांना आयुष्यातील सर्वात मोठा वैयक्तिक धक्का बसला होता, ज्यांच्याबद्दल महाराज स्वतः म्हणायचे की त्या केवळ माझ्या पत्नी नव्हत्या, तर स्वराज्य उभारणीच्या सुरुवातीच्या काळापासून मला साथ देणाऱ्या माझ्या खऱ्या सखी होत्या. त्या म्हणजे स्वराज्याच्या पहिल्या महाराणी सौभाग्यवती सईबाई साहेब होत्या. सईबाईंचा जन्म फलटणच्या बलाढ्य आणि पराक्रमी निंबाळकर घराण्यात झाला. 16 मे 1640 हा तो सुवर्णक्षण होता जेव्हा पुण्याच्या लाल महालात शिवराय आणि सईबाईंचा विवाह संपन्न झाला. हा काळ असा होता जेव्हा स्वराज्याचे स्वप्न नुकतेच आकार घेत होते. सईबाई साहेब हे एक असे व्यक्तिमत्व होते ज्यांच्याशी महाराज समवयीन नात्यानं अगदी मोकळेपणानं आपल्या मनातले विचार आणि स्वराज्यातील आव्हानं बोलून दाखवू शकत असत. विजापूरच्या आदिलशहानं बजाजींना सक्तीनं धर्मांतरित केले होते. जेव्हा बजाजींना पुन्हा स्वधर्मात परतायचे होते तेव्हा त्या काळातील धर्मपरिवर्तन विरोधी विचारसरणीमुळं हा निर्णय घेणं शिवरायांसाठी कठीण जात होते. अशा वेळी सईबाई साहेब महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांनी महाराजांना बजाजींच्या बाजूनं उभे राहण्याचा आणि त्यांना स्वधर्मात घेण्याचा आग्रह धरला. केवळ आग्रहच धरला नाही, तर शिवरायांच्या आतील होकाराला ओळखून हिंदू धर्मात परतणाऱ्यांना समाजात प्रतिष्ठा मिळावी यासाठी त्यांनी आपली कन्या सखूबाई यांचा विवाह बजाजींचे पुत्र महादजी निंबाळकर यांच्याशी लावून देण्याच्या निर्णयात शिवरायांना खंबीर साथ दिली. बघता बघता पुढे 14 मे 1657 रोजी सईबाईंनी पुरंदर किल्ल्याच्या कड्यानितकाच बुलंद वारस स्वराज्याला दिला, छत्रपती संभाजी महाराज. पण दुर्दैवानं नियतीला काही वेगळेच मान्य होते. 1659 मध्ये जेव्हा अफझल खानचे अक्राळ विक्राळ संकट स्वराज्यावर चालून आले तेव्हा सईबाई मृत्यूशी झुंज देत होत्या. पण पहा त्या माऊलीचे धैर्य. स्वतः अत्यंत आजारी असतानाही त्यांनी महाराजांच्या कार्यात कधीही अडथळा आणला नाही. उलट महाराज विचलित होऊ नयेत म्हणून त्यांना मोहिमेवर जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. पतीच्या प्राणांवर संकट असतानाही स्वराज्याचे हित सर्वात मोठे मानणं हेच त्यांच्या वीरांगना असण्याचे सर्वात मोठे लक्षण होते. पण अखेर नियतीनं घाला घातलाच. शंभूराजे केवळ 2 वर्षांचे असताना 5 सप्टेंबर 1659 रोजी राजगड किल्ल्यावर सईबाईंची प्राणज्योत मालवली. सईबाईंच्या जाण्यानं संभाजी महाराजांचे मातृछत्र हरपलेच, पण शिवाजी महाराजांनी आपली सर्वात मोठी राजकीय सखी गमावली. येत्या 14 मेला आपण शंभूराजांचा जन्मोत्सव साजरा करत असताना त्यांना घडवणाऱ्या त्या माऊलीला विसरून चालणार नाही. म्हणूनच स्वराज्याचा वारस देणाऱ्या आणि शिवरायांच्या सखीच्या भूमिकेत साथ देणाऱ्या महाराणी सईबाई यांना विनम्र अभिवादन.